गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. जय एकवीर आहे, जय माता दी. आजचा आमचा 7वा दिवस आहे आणि आम्ही इथे रात्री वस्तीला थांबलेलो लेटेश्वर महाराजच्या मंदिराला. तर तुम्हाला दर्शन दाखवतो मी. तिथं आपले हनुमान दादा आहेत आणि इथं मंदिर पण आहे, तर दाखवतो सगळा. बघा मन्या बिन्या सगळे मी बॅग वगैरे पॅकिंग वगैरे केली आहे आणि कृष्णा पॅकिंग चालू आहे. भेटू. जय माता दी. बघा, जय गौ माता. गाईज बघू शकता तुम्ही, आजूबाजूला जंगल आहे आणि ते जंगलच्या आतमध्ये, जंगलाच्या आतमध्ये मंदिर आहे. मंदिर म्हणजे लेटेश्वर महाराज, त्याचा हनुमान दादा आहे, ते झोपलेले आहेत आणि पक्की मोठी मूर्ती आहे. तर तुम्हाला दाखवतो. आता मंदिर जवळजवळ 4 वर्ष आलं बनतोय आणि तिकडं होता, तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघितला असेल. आणि पाठीमागं आपली गौ माता बघते. चला पहिलं दर्शन घेऊ आपण. चक्रवीर बजरंगी हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे बघा हनुमानाची मूर्ती बघा. जय श्रीराम, लेटेश्वर महाराज की जय. आपले हनुमान दादा, जय श्रीराम. बघा खूप भारी मूर्ती अशी. झोपलेत आपले हनुमान दादा. जय श्रीराम. बघा काय तसं दुसरं मंदिर आहे. बाजूला हायवे, मध्येच मंदिर. जय श्रीराम, जय जय श्रीराम. हनुमान दादा की जय. काय आम्ही इंदोरसाठी आता रवाना होतो इथनं. गुरुजी आपलं सायकल. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर नाश्ता वगैरे करू, चाय वगैरे पिऊ, मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. काही सकाळ सकाळ गाडीचा गेअरबॉक्स तुटले सायकलीचा. लोकेशनच्या पाठीमागं चालायला लागल, कारण एकट्याला सोडून पुढे नाही जायचा. बघू शकता तुम्ही. आता त्या लोकेश भाऊची सायकल खराब झाली, तर त्याच्यात नेतोय धक्का मारत आणि आम्ही हेल्प करतोय एकमेकांची. बघा सेवा चबलते चालू ना मध्ये. जय माता दी. बघा काय अशी एकमेकांना आम्ही हेल्प करत असतो. आम्ही नाही करत, म्हाताराने आम्हाला बोलते बघा तू जा पुढं. पाठीमागा बघा ते नाश्ता करायला थांबत, आम्हाला बोलतात जा पुढं जा पुढं. आम्ही आलो पुढं. हां मेहनत, हां मेहनत त्यांनाच ज्याला बघा जो करू शकतो ना आई, तर त्यांना आई माऊली त्यांना सांगते बाबा तुम्ही मदत करा. असं कोणी बी मदत नाही करू शकत. आता बघा तिलाच माहिती देवीला. चला भेटू नंतर. तो गाई चैतन बघा. तर गाई 2 किलोमीटर आम्ही आलेलो झाले. ओके भाऊची सायकल पण. आता हे लोक पुढे गेलेत, त्यामुळे भूक पण लागले, नाश्ता करायचा आता. चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मन्या पण आला, आम्ही 3 बाकी आहेत. भाई आमको रुका पहिला. काय पाठीमागं तुम्ही बघू शकता मोहोर टोल नाका आहे आणि इथं छोटा वैष्णोदेवी धाम म्हणजे वैष्णोदेवीचा छोटा मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा हनुमान दादा, समोर हनुमान दादा आहे. कुत्रा बघा गाई खूप भारी मंदिराच्या इथं. मोटोल हे बघा हनुमान दादा दर्शन घ्या. आता चाललो वैष्णोदेवीच्या धाममध्ये. जय माता दी.
जकराज वैष्णू राणी का बोल साचे दरबार की जय. तो बाबा भैरवनाथ. फायनली काय आम्ही पोहोचलो स्टॉपवरती. स्टॉपवर पोहोचलो काहीच आता जवळजवळ एक 2 मिनिटावर असेल. दाखवतो. हे यार क्या हुआ निश्चित त्यांची चेन निघते. अरे परत बसल चैत्या नको घेतो आणला. फायनली आम्ही पोहोचलोय दुपारच्या स्टॉपवरती. हे बघा मंदिर. बघा जेवणाला बघा करून भाऊची सासूने बनवलंय जेवण. नाही यार जकारा शेरावाली का बोल साचे दरबार की जय. बोल साचे दरबार की जय. बघू एकदा बाबाने किती चाय भरून दिली अख्खी. जग भरलेला होता. हां अख्खा जग भरलेला हे बघा. आणि आमचे जगू महाराजची तब्येत खराब आहे थोडीशी. हॅलो महाराज पकडा. हां काय चाय दमकत नाही. फोन कर घे पकड. तर गाईज आता आरतीची वेळ झाली आणि इथं आम्ही थांबलो आहे बघा. बालाजी सरकार गौशाला धाम बेगुडी बायपास चौरा इंदोर. हे बघा इथं थांबलं. रात्रीची वस्ती तर दुपारपासून आम्ही इथंच आहे. आणि गाईज आता इथं आरतीची वेळ पण झाली. आता आरती होईल हनुमानजीची आणि भोलेबाबाची. तुम्हाला दाखवतो मी. इथं बाजूला गौशाला पण आहे आणि सायकल्या पण इथं लागल्या आहेत. इकडे सायकल्या पण इकडे लागल्यात. आणि आपले जगू महाराज काय बोलता बघू. हां बोला महाराज. जय माता दी. माता वैष्णू राणी जायची तयारी. आज आमचा प्रवास मुंबईहून 5 तारीख निघालतो आम्ही. 7 दिवस कंप्लीट झालेले आहे. आणि माझा स्टॉप 12 वर्षापासून मी इथे स्टॉप मारत होतो. पण यावर्षी माझे गुरु नाही आहे आशिष शिंदेजी. मला म्हणजे खराब वाटतं आहे. या टायमाला आमचा पुरा ग्रुप असं वाटतं मेला लागला असतो देवीचा. त्या टायमाला आम्ही 10 जण आहे. फक्त आमच्या गुरुचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढे चालू. जय माता दी. हेच माझी प्रार्थना आहे. फक्त आपल्या गुरुचा आशीर्वाद असो. ही चुक्या झाल्या आमच्याशी आमच्या गुरुशी आम्ही माफी मागतो. ठीक आहे. आता उद्यापासून आमचे स्टॉप लाईन्सचे राहणार. जय माता दी. जय माता. बोल गुरु महाराज की जय. बोल गुरु महाराज की जय. जकारात वैष्णू राणी का बोल साचे दरबार की जय.
गाईच रात्रीचे वाजले 10:20 आणि आई का आली मेरी चाय. शेरावाली माता या चायची मजा बघा आणि ती चाय भगतला थंडी पण वाजते आमचे भगत लोकांना. तो चाय की बाबूजी आप कुछ बोलेगे बाबूजी? नहीं, मैं कुछ नहीं बोल सकता इस समय. मैंने बाबूजी को बोला कि चाय मांगता है, नहीं तभी ठीक हो गई मेरी. जय माता. बघा गाईस करण भाऊ आपले त्यांच्या सासरवाडीमधनं जेवण आलंय. बोल साचे दरबार की जय. बोल साचे दरबार